तीव्र तळमळ होती, पण धक्का बसला, अनुमती मिळाली नाही. दोन चार दिवसामध्ये संतांची निघण्याची वेळ आहे. याच्या मनामध्ये संत सहवासाची लालसा होती. चातुर्मासाच्या समाप्तीचा उत्सव झाला. गावातले अनेक लोक जमले. महाप्रसाद झाला. प्रसाद रूपाने अनेक लोकांनी अनुभव घेतला आणि त्या दिवशी बोळवण होते. नारदांच्या आईचाही विशेष आदर सत्कार संतांनी केला, गावकऱ्यांनी केला. पण या वियोग स्थिती सह्य होणार नाही म्हणून आज प्रेमी नारद फक्त तिथं हजर राहिले नाही. आपल्या डोळ्याने आपल्याला हे पाहवणार नाही म्हणून गैरहजर. सगळे संत लोकांना उपदेश करतायत की आम्हाला विसरलं तर चालेल, पण आपल्या सर्व जीवांवर ज्याची अनुस्यूत रूपानं सतत कृपा वाहते, आमच्या संगतीचा आदर्श या रूपानं लक्षात ठेवा. आम्हाला विसरलं तर चालेल, पण आम्ही ज्याच्या उपासनेमध्ये रंगलेलो आहोत, ज्याच्या उपासनेमध्ये आम्ही आनंदाचा अनुभव घेतो, त्या परमात्म्याचा संबंध करा, त्याला विसरू नका. समाजाला हा उपदेश केला आणि त्याचा संबंध टिकवण्याचं या घोर कलियुगातलं प्रधान साधन आहे नामसंबंध. आणि असं नामसंबंधाचं स्वरूप समाजाला चिंतन करून समाजाला नामदीक्षा देतात. समाजाने त्याचा अनुकूलार्थ स्वीकार केलेला आहे. संत मुखारविंदातून नाम ऐकायला मिळाल्यानंतर त्याचा विशेष लाभ. गुरुमंत्राचं याकरताच महत्व आहे. सिद्ध व्यक्तीच्या मुखारविंदामधून ऐकलेल्या नामस्मरणाला सुद्धा एक विशेष शक्ती असते. या संत महंतांनी संकीर्तनाचा प्रचार केला आणि संकीर्तनाचा प्रचार करता करताच निरोप घेतला आणि शेवटचा आनंदमय वियोग प्रसंग जो आहे तो नामरंगाने रंगवून टाकला. देवर्षी नारद दुरून हे सगळं फक्त कानाला श्रवण होईल एवढा जयघोष त्यांच्या कानावर येत होता. कल्पना करत होते की काय आनंद असेल. सगळे संत मंडळी पुढं सांगत होते आणि सर्व समाज माग म्हणत होता, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. घेता घेता नामदीक्षा दिली. सर्व लोक त्या आनंदामध्ये असताना संत निरोप घेतायत. संतही भजन करत करत पुढे निघाले. परत फिरता फिरता सुद्धा अंतःकरणामध्ये तेच नाम गुणगुणत संत समाज बरोबर संत समाजाने संस्कारित झालेला सर्व खेड्यातला समाज परत फिरलेला आहे. आणि त्याच निनानामध्ये परत फिरलेला हा समाज संत सहवासाच्या चिंतन करत करत परत फिरत असताना
घोष जेव्हा बंद झाला, ऐकेनासा झाला, त्यावेळेला एकांतात बसून राहिलेल्या नारदांचं अंतःकरण व्यग्र झालं आणि शेवटी सर्व बंधन टाकून आपण संताशिवाय राहूच शकत नाही अशा तीव्र व्यथेनं समाज परत आल्यानंतर एकटे नारद पळत पळत संतांच्या मागे निघाले. असह्य वेदना सर्व सीमा ओलांडतात. संतांनी सांगितलेली सीमा, आईचा मोह, या सगळ्या सीमा ओलांडून तीव्र संत संगतीच्या व्यथेनं व्यथित झालेले देवर्षी नारद 6 वर्षाचं हे बालक 5व्या वर्षात हा संग मिळाला. 5 वर्षाचं बालक धावत धावत संतांच्या मागे निघालाय. त्यांच्यामध्ये आणि संतांमध्ये थोडं अंतर होतं. पळत पळत जाऊन ते अंतर कमी करत आणलंय. 2-4 फरलांगावर तो मुलगा पळत येतोय हे पाहिलं. अनेक शिष्य महंतांना थोडं थांबायला सांगतायत. 4 महिने ज्या छोटे बाबांचा आपल्याला सहवास मिळाला तो येतोय, आज त्याची आपली तिथे भेट झाली नाही, त्याच्याकरता थांबा म्हटल्यानंतर महंत थांबले. थोड्या वेळामध्ये हा धावत धावत पळत आला आणि साष्टांग दंडवत करून महंताच्या चरणावर लीन झाला. डोळ्यातून अश्रुपात सुरू झाला. सद्गुरूंचे चरण भिजवून काढले. महाराज आश्रय द्या, माझा त्याग करू नका, मी तुमच्या विना राहू शकत नाही. व्यथित अंतःकरणाने आपलं दुःख बोलून दाखव. समस्येमध्ये पडले महाराज. एका बाजूला त्याची अंतःकरणाची स्थिती, एका बाजूला कर्तव्यदृष्ट्या मातेच्या पोषणाची त्याच्यावरच्या जबाबदारीचा शास्त्रीय विचार, अशा समस्येमध्ये पडलेले. शेवटी तत्वदृष्ट्या उपदेश करण्याच्या दृष्टीने एकांतात नेलं आणि सद्गुरूचा सहवास हा केवळ फक्त देहानच होतो असं नव्हे, तर बोधानही होतो हा संस्कार केला. बोध मंत्र रूपानं आणि ज्ञान रूपानं असतो. तेव्हा ज्ञानसंकेत केला आणि मंत्र दिला आणि सांगितलं, या मंत्राचा आश्रय घे. तपशिलातला सहवासाचा सुद्धा योग येईल. चिंता करू नको, या मंत्र सामर्थ्याने जेव्हा तुझी उपासना वाढेल तेव्हा लवकरात लवकर तू येशील. आता या व्यथेला सुलोचन औषध मिळालं, बोधामृत मिळालं, मन तयार झालं. भरत जरी रामाला आणायला निघाला होता तरी मोक्याच्या वेळेला रामाच्या वाक्याचा परिणाम झाला आणि आणण्याचा आग्रह सोडून आज्ञा पालनाची तयारी झाली. ही भरत भेटीचा शेवट आहे. तसं मला संतांनी घ्यावंच अशा आग्रहानं निघालेला हा शिष्य संतांच्या कृपा कटाक्षानं, संतांच्या बोधानं, संतांच्या मंत्र दीक्षेनं परिवर्तित झालेला आणि आज्ञा पालनाच्या तयारीपर्यंत पोहोचला. शेवटी संतांनी त्याला सांगितलं, आमची कृपा तुझ्यावर आहे, लवकर तुझ्यावर परमात्मा कृपा करतील आणि अखंड परमार्थाची व्यवस्था तुझ्या जीवनामध्ये होईल, असा आशीर्वाद दिला. देवर्षी नारद परत आले. दिलेल्या मंत्राला न विसरता सातत्यानं त्याचा जप करू लागले. त्या मंत्रशक्तीनं व्यवहारी परिस्थिती नारदांच्या अनुकूल बनवली आणि एक निमित्त घडलं. भौतिक सृष्टीतून माता वयाच्या 8व्या वर्षी सर्पदंशानं समाप्त झाली. तेवढा एकच पाश होता, तो संपला. विधिवत तिची सर्व क्रिया केल्या, बाकी काही मोहपाश नव्हता. आणि मग 8 वर्षाचे नारद जंगलामध्ये आले. गुरुमंत्राचा जप करत करत भगवंताशी तन्मय झाले. त्या तन्मयतेचा परिणाम सत्यम परम धीमहि, परमतत्वाचं ध्यान लागलं, तत्वस्पर्श झाला, छाया दर्शन झालं, आवेश दर्शन झालं. पण क्षणार्धामध्ये ते ध्यानातलं दर्शन गुप्त झाल्यावर वियोग दुःख झालं की आत्ता होतं समोर ते कुठं गेलं. त्या वियोग दुःखामध्ये भगवंताने आकाशवाणीनं सांगितलं, नारदा, या जन्मामध्ये तुला माझा एवढाच अनुभव आहे, पण तुझं या जन्माचं पुढचं सर्व सत्कर्म, गुरुची कृपा, यामुळे पुढील जन्मामध्ये मात्र तू ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होशील आणि नित्य माझ्या चिंतनात राहशील, असा आशीर्वाद. त्याप्रमाणे पुढच्या कल्पामध्ये देवर्षी नारद भगवंताचे अनन्य भक्त झाले, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होऊन. आणि मानस
झाल्यानंतर या जीवन काळामध्ये आल्हादिनी शक्ती राधेच्या कृपेनं देवर्षी नारदांना वीणा प्रसाद मिळाला, भक्तीचं सूत्र. तो पासादिक वीणा, या पासादिक वीणेनं माझ्या जीवनातली अशांती कायमच्या करता संपून गेली आहे. देवर्षी व्यासाला सांगतात म्हणे, माझ्या जीवनामध्ये समाधान दिसायचं. डोळे झाकून शांततेनं त्यांनी ते आपलं स्वरूप अनुभवायचं आणि तो अनुभव त्या प्रसन्न मुद्रेनंतर पुन्हा देहावर येऊन तो अनुभव पुन्हा शब्दांकित करण्याकरता लेखणे उचलायचे. असा हा व्यास लेखणीतला समाधी भाषेतला शेवटचा ग्रंथ श्रीमद भागवत आहे. यानंतर व्यासाने लेखणे खाली ठेवले. तर शांती मिळवून देणारा अनुभवजन्य ग्रंथ व्यासाने लिहिलाय. ते या ग्रंथात काय लिहिणार आहे हे चिंतन आपण उद्या करणार आहोत. आज इथं थांबणार आहोत. पहिल्या भक्ताना पाहिलं, तिच्या दुःखाचं कारण विचारलं. तिनं थोडं मागं पाहिल्यानंतर राजाला दिसलं की एक बैल 3 पायावर खरडतोय आणि एक काळा कविन्न पुरुष त्याला मारतोय आणि तोच हा कली होता. महाराज सांगायचे, गाय हे पृथ्वीचं स्वरूप आहे. ज्या ज्या वेळेला अधिदैविक इतिहासांचा प्रसंग येतो त्यावेळेला गायीचं रूप घेऊनच पृथ्वी माता देवतांकडे गेलेली आहे. तर ती पृथ्वी होती आणि हा बैल वृषभ जो होता तो धर्माचं स्वरूप आहे. कलीनं धर्माच्या 3 पायावर प्राघात करून त्याला लंगड करून टाकलाय. सत्य, पवित्रता, दया हे 3 पाय लंगडे झालेत. थोडासा दान पाय शिल्लक आहे. तेवढे एका पायावर खरडत तो बैल चाललेला होता. धर्माची आत्ताची स्थिती ही आहे. या प्रसंगात डोंगरे महाराज एक अजून एक मुद्दा सांगायचे. सहज जाता संतांचं निरीक्षण कसं असतं. वृषभाचं पवित्र रूप शिववाहन म्हणून आपण पाहतो. त्याला नंदिकेश्वर म्हणतो. तेव्हा हा नंदिकेश्वर जो आहे याच शंकरासमोरचं कलियुगातलं रूप जर पाहिलं तर धर्माच्या आजच्या स्थितीचं स्वरूप लक्षात येईल असं आहे. कोणत्याही शिवमंदिरासमोर जो नंदी असतो त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर लक्षात असं येईल की त्या नंदीची बैठक अशी दाखवली आहे की त्याचा पूर्ण एकच पाय दिसतो, बाकी 3ही पाय मुडपलेले असतात. हे आत्ताच्या धर्माचं स्वरूप आहे. लक्षात घ्या. त्याची जी बैठक आहे शंकराच्या समोरच्या नंदीची ती अशी दाखवलेली आहे. एकच पाय पूर्ण दिसतो, बाकी 3ही पाय मुडपलेले. तर कलीमध्ये धर्माचं स्वरूप कसं आहे हे त्या शंकरासमोरच्या नंदीच्या बैठकीनं आपल्या समोर मांडलेलं आहे. तेव्हा ही धर्मरूपी वृषभाची स्थिती पाहून कलीवर प्रहार केला. कली शरणागत आला. कलीला संयमित केलं, अंकुशित केलं. पण कलीनंही थोडं युद्धामध्ये थोडस फसवलं. वाक युद्धामध्ये सभ्यस्थान मानून घेतलं, मागून घेतलं. तेही दिलं परीक्षितीनं. आणि त्या सभ्यस्थानामध्ये मी या महाभागवत राजाला कशी तरी गाठवील असा संकल्प करून तो कधी वाट पाहत नाही. बगळा जसा बक ध्यान करतो कधी पाण्यात तो मासा येईल आणि मी कधी त्याच्यावर तो चित्तप्रहार करील, त्याप्रमाणे हा कली या महाभागवताच्या अनुशासनामध्ये कधी याच्यावर कुसंस्काराचा आपलं जाळं टाकता येईल असं वाट पाहत होता. आणि ती संधी त्याला मिळाली. ह्या 3 अध्यायामध्ये ती कथा आहे. 16, 17, 18, 19 हे जे अध्याय आहेत ती संधी मिळाली त्याला. आपल्यामध्ये महाभागवतता पदवी मिळाल्यानंतर सुद्धा सावध राहायला पाहिजे. जीवन शेवटपर्यंत सावधान पाहिजे. कधी कोणत्या घटनेनं कसं पतन होईल हे सांगता येणार नाही. सावधानी हीच साधन आहे.
म्हणजे रामशब्दाजीचं एक ब्रीदवाक्य स्टिकरवर असतं, सावधानी ही साधना आहे. कोणतीही क्षणी सावध राहू नका. एखादी गोष्ट मला आता मिळाली, आता मला काय त्याचं म्हणून अहंकारामध्ये बेसावध होऊ नका. देवर्षी नारद एकदा कामाला परतवलं, बेसावध झाले, तर कामाने एवढं पराभूत केलं की नारद चुकला चाळा भजनाचा. तपश्चर्येनं विकार विजय मिळवल्यानंतर सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत सावध राहण्याची गरज आहे. राजा परीक्षितीच्या या महाभागवत शक्तीच्या आधारावर कली पराभूत होऊन निघून गेला, इतकं जरी घडलं तरी सुद्धा एक छोटीशी असावधानी, त्या असावधानीनं कली प्रभावामध्ये राजाला अडकावं लागलं आणि मरणाचा शाप स्वीकार करावा लागला. खूप सावध राहायला पाहिजे. मोठ्या मोठ्यांच्या या सगळ्या घटना पाहिल्यानंतर, नारद जीवनातली घटना, परीक्षित जीवनातली घटना, थोडा काळ नुसतं सावध राहून काम भागत नाही. आजकाल काही लोक लहानपणी खूप नियम पाळतात, मोठं झाल्यावर त्यांना असं वाटतं आता मला एवढे नियम पाळायची काही गरजच राहिली नाही, मी मोठा झाला. थोडी असावधानी सुद्धा जीवनामध्ये पुन्हा पतनाचा रस्ता निर्माण करू शकते, याची जाणीव सतत ठेवली. सतत सावधान, म्हणून सावधानी ही साधना. तुम्हाला रस्त्यावर एक बोर्ड विनोदाचा आठवतो, या ड्रायव्हर लोकांकरता तो लिहिलेला असतो, सावधानी हाती की दुर्घटना घटी. जीवनरूपी रस्त्यावर आपले जीवनरूपी वाहन चालवताना सुद्धा हा बोर्ड आठवा, नित्य सावधान राहिला. राजा परीक्षितीच्या जीवनाला एक वळण होत, तरीही राजा एक क्षणाकरता विचलित झाला आणि लोकाग्रहाच्या स्वरूपामध्ये अडकला, जाळ्यामध्ये. काय घटना घडली? एकदा राजा आपल्या कोश पाहत असताना एक अशा प्रकारची वस्तू त्या कोशागारामध्ये त्याला दिसली की त्याचं ज्ञान त्याला होईना. सर्वसाधारण वस्तू ज्या पेट्यांमध्ये ठेवल्या जातात त्याला एका बाजूनी दार असतं, 5 बाजूनी बंद असते. परंतु अशी एक पेटी त्या कोशागारामध्ये त्याला दिसली की जी 6 बाजूनी बंद, एकही बाजूनी उघडी नाही. त्याने त्या लोकांना विचारलं, व्यवस्थापक ट्रेझरी ऑफिसरला, की हे काय, असं काय? तर महाराज, इमानदार नोकर, आमच्या परंपरेनं आमच्या ताब्यात ज्या वस्तू आल्या त्याचं संरक्षण आम्ही करत आलो, यातला बारकावा आम्हाला माहित नाही, पण ज्या अर्थी ही कोशागारात आहे त्या अर्थी काहीतरी अनमोल वस्तू आहे असा विचार करून आम्ही ती सांभाळतोय. याच्या आत काय हे आम्हाला माहित नाही. धर्मराजापासून हे आपल्या कोशागारात आहे. त्याची जिज्ञासा वाढली, त्याला वाटलं मी मालक आहे. त्याने ती पेटी काढायला लावली आणि दरवाजा नाही म्हटल्यानंतर एका नोकराला बोलवून तिला फोडायला लावला. त्याची एक बाजू उचकून काढली. एक बाजू उचकून काढल्यानंतर त्यामध्ये सुवर्णरत्न जडित असा सुंदर मुकुट निघाला. इथपर्यंत ठीक आहे. जिज्ञासेच्या पूर्ती करेपर्यंत तो राजा होता, अधिकारी होता, त्याला तेवढा अधिकार होता, त्याने केलंय ठीक केलं. तो राजा थोडा लौकिकामध्ये फसला आणि हा सुवर्ण मुकुट आकर्षण करण्याजोगा सुंदर होता आणि सहज त्याच्या मनानं माप पाहण्याकरता तो मुकुट उचलला आणि आपल्या डोक्यावर ठेवला. पुढं अजून तो पुढच्या लोकाग्रहाला बळी पडला. तो नेमका त्याच्या डोक्याच्या मापात बसल्यानंतर बरोबरचे जे मंत्रीगण आदी होते
ते म्हणले महाराज तुमच्या डोक्यावर फार सुंदर दिसतोय, असाच ठेवा. इथं त्यांनी धर्मसंस्कार सोडला. कोणतीही वस्तू वापरताना ती वरून चांगली दिसतेय म्हणून लगेच ती घ्यायची की नाही याच्यावर थोडा विचार करावा. म्हणून अनेक गोष्टी चांगल्याच दिसत असतात. आतलं स्वरूप कधी कधी फार अपवित्र असतं. काही पदार्थ हॉटेलमध्ये शोकेस मध्ये खूप चांगले दिसतात. त्याची बनावट, त्याच्यामध्ये असलेलं रॉ मटेरियल याचा जर इतिहास कळाला तर आपण तोंडावर धरणार नाही. सात्विक माणसं असे ते असतात. तेव्हा केवळ वरून सुंदर दिसले म्हणजे लगेच वस्तूचा अंगीकार करावा असं नाही. त्याचं धर्मदृष्ट्या पवित्रतेच्या दृष्टीनं त्या वस्तूबद्दल विचार केला पाहिजे ग्रहण करताना सात्विक माणसानं. त्याचं सगळ्यात पहिलं अधिष्ठान नैतिक अनैतिक अर्थव्यवस्थेवर ही कशा पद्धतीनं वस्तू निर्माण झाली आहे, याचं मूळ कशाशी संबंधित आहे, याचा थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे. आजकाल आम्ही तो सुटलाय. आमच्यावर जे कलीनं मात केलाय ना, नेमकं सगळ्यात पहिलं जर काही घटना आपल्या जीवनात जर काही सदोष होत असेल तर पैशाचं इतकं आकर्षण वाढलेलं आहे, त्या पैशाचं स्रोताचं मूळ पाहायलाच आपण तयार नाही. मला गृहस्थी बाकीच्या सगळ्याच लोकांनी पाहिलं न पाहिलं किती चुकतं, यापेक्षा परमार्थ करणाऱ्या साधकांनी मात्र हे न पाहिल्यामुळे त्यांना फार मोठा दोष स्वीकार करावा लागतो. आलेला पैसा कुणाचा आहे, कोण देतोय, त्याचं मूळ स्रोत काय आहे पाहायलाच आम्ही तयार नाही. पैसा दिसला की कसा आपल्याकडे येईल एवढंच आम्ही पाहतो. तो नीतीतून आलाय की अनितीतून आलाय काही पाहायला तयार नाही. आमच्या ज्या बुद्ध्या बिघडलेल्या आहेत ना, याला कारण प्रत्येक वस्तूच काही वेळेला आपण वरून काही पवित्र अपवित्रतेचा थोडा अर्धा विचार करतो. सगळे वारकरी मांसाहार करत नाही, मद्यपान करत नाहीत, एवढा विचार करतात, सात्विक पदार्थ खातात. पण ते सत्वगुणी पदार्थ म्हणून ज्या यादीत आहेत त्या पदार्थाच्या अभिव्यक्तीच्या पाठीमाग नैतिकता आणि अनैतिकता आहे का इतका बारीक विचार आम्ही करायला तयार नाही. ज्याला अंतरंग शुद्धी पाहिजे त्याला इथपासून विचार केला पाहिजे. पदार्थ त्या साधूला एका श्रीमंतानं जेवायला खूप आग्रह करून बोलावलं आणि आपल्या परीनं खूप सेवा करण्याचा प्रयत्न केला. 7-8-10 चांदीच्या वाट्या ताट्यामध्ये होत्या. सुंदर चांदीचं ताट होतं. सात्विक पदार्थ होते, भात वरण अगदी साधे, कोणताही रजोगुणी पदार्थ नव्हता. पण ते पदार्थ खाता खाता त्या मनाला एक चोरी करण्याचा संकल्प आला. सावध होता साधू, चोरी घडू नाही दिली, परंतु त्या संकल्पाचा विचार त्यांनी तात्काळ केला आणि शोध लावण्याच्या दृष्टिकोनातून जेवण झाल्यानंतर त्या गृहस्थाला विचारलं. तो म्हणे तुम्हाला काय पाहिजे महाराज? म्हणे मी सांगितलं देशील? म्हणे हो. काही दुसरं देऊ नको, तुझ्याकडं आज जे पदार्थ बनवले गेले ते पदार्थ तुझ्याकडं कसे आले याचा इतिहास मला पाहिजे शोधून. आणि त्याच्या जास्त खोलामध्ये गेल्यानंतर शोध असा लागला, चोरी करून आणलेले तांदूळ स्वस्तात मिळाले म्हणून यांनी घेतले. ते चांगल्या जातीचे होते पण ते चोरीचे होते. मग तांदूळ हा पदार्थ जरी आपल्या सात्विक लोकांच्या यादीमध्ये तो सत्वगुणात असला तरी त्याच्या मुळाशी झालेला जो चोरीचा संस्कार आहे
तो सुद्धा त्या तांदळाबरोबर प्रवाहित होऊन आला आणि त्यांनी या साधूची बुद्धी बिघडवली, त्याला चोरीचा संकल्प करायला लागला. म्हणजे इतकी सूक्ष्मता अध्यात्म जर स्थिर टिकवायचं असेल वृत्तीमध्ये तर पाहावी लागते. आणि नेमकं आपण तेवढा एक टप्पा पारच सोडून दिलाय. पैसा येतोय ना, मग कसा येतोय काही विचार करायचं काम. किंबहुना आजकाल जर पाहिलं, मोठे मोठे कार्यक्रम सत्वगुणी पैशावर होण्यापेक्षा टॅक्सच्या ऐवजी आपल्याला दोन्ही कामं करता येतील का, लौकिकही मिळवता येईल का, असा टॅक्स बुडवलेला पैसा मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये येतो आणि कोणी त्याचा त्याग करत नाही. कार्यक्रम घडवण्यापुरतच त्यांना फक्त विचार डोक्यात असतो. मग तो टॅक्स चुकवलेला आहे का करप्शनचा पैसा आहे याच्याबद्दल कोणीही हिंमत टाकू शकत नाही की आम्ही जर सात्विक पैसा असेल तरच तो घेऊ, आमचा कार्यक्रम लहान झाला तरी चालेल. आज आम्ही कोणत्या व्यवहाराच्या याच्यातच कोणी करून कळेना पैसा मिळावा. मोठ्या मोठ्या सत्तेच्या देणगीदारांमध्ये काही वेळेला दारूच्या व्यापाऱ्यांच्या मोठ्या मोठ्या देणग्या असतात. आम्ही त्यांचे सत्यात सत्कार सुद्धा करायला तयार होतो. अभ्यास केला तर उत्तर मिळतं की दारूचा धंदा याचा, बेमाप पैसा मिळालेला. मटक्याचा धंदा करणारे लोक सत्याला देणग्या देतात, ते आम्ही घेतो. मग हा अनैतिक आलेला पैसा वरून वरून जरी तुम्ही चांगल्या कार्याला लावताना दिसत असला तरी तो अनैतिकतेचा प्रभाव उलट या सत्वगुणी लोकांवर करायला सुद्धा ते आपण पाप करतो. लक्षात घ्या. इतकी सूक्ष्मता पाहायला आज आम्हाला वेळ नाही. अशा त्या प्रवाहात आम्ही प्रवाहित झालेलो आहोत. खूप चांगली गोष्ट आहे जर पाहता आलं तर आपल्या जीवनाच्या दृष्टीनं. या राजाला शापाची अवस्था निर्माण करण्याला कारण केवळ तो मुकुट डोक्यावर ठेवल्यानंतर त्यांनी विचारच केला नाही की हे सुवर्ण कसं आलेलं असेल आणि आपल्या वाडवडिलांनी दरवाजा न ठेवता ही पेटी का बंद ठेवली असेल. धर्मराजांचा हेतू होता की आपल्या वंशातल्या लोकांनी या मुकुटाचा वापर करू नये. तो मुकुट कोणता होता तर ज्या वेळेला राजसूय यज्ञाच्या प्रसंगामध्ये पूर्व दिशेला जरासंधाचा वध करण्याकरता भीमदादांनी कुस्ती खेळली. वध केल्यानंतर तो मुकुट खरं म्हणजे त्या जरासंधाच्या वंशामध्ये स्थापित होणाऱ्या राजाला द्यायला पाहिजे होता. परंतु माझ्या पराक्रमाचं भूषण दादांना दाखवण्याकरता तो मुकुट भीम घेऊन आला होता. मी मारलं का नाही याचा पुरावा त्याचा मुकुट मी आणला. धर्मराजाने भीमाचं कौतुक जरूर केलं, परंतु धर्मसंस्कारी असल्यामुळं त्या मुकुटाबद्दल विचार केला की हा मुकुट आपण आपल्या स्वतःच्या कोणत्याही व्यक्तिमत्वाकरता उपयोगात आणायचा नाही. हा अनैतिक सुवर्ण आहे, नीतीनं तो आपल्याकडे आलेला नाही. म्हणून त्यांनी त्या पेटीमध्ये त्याला बंद ठेवलं. एवढं की परंपरेनं पुढच्या लोकांना त्यांनी सांगितलं गेलं नाही. आणि यांनी अज्ञानानं त्या मुद्द्याचा उपयोग पुढं असा करतोय की तो मुकुट नुसता डोक्यावर घालून तो थांबला नाही, तर लोक आग्रहास्तव त्याचा इतिहास शोधण्यापूर्वीच बळी पडून तो मुकुट तसाच डोक्यावर दिवसभर ठेवला. आणि कली ज्याची वाट पाहत होता ती संधी कलीला मिळाली. राजाचं मस्तक बिघडवायला नेमकं मस्तकावरचीच अनैतिक वस्तू त्याला सापडली आणि कली या मुकुटामध्ये घुसला. कारण राजाने त्याला आशीर्वादच दिला होता, अनैतिक सुवर्णा तू राहा. त्या मुकुटामध्ये तो कली घुसला आणि दिवसभराच्या क्रियेमध्ये त्या कलीनं या धर्मयुक्त राजाची बुद्धी बिघडवली. नेहमी धर्माचारानं वागणारा हा राजा
साधू संतांना ऋषींना आदर देणारा हा राजा त्या दिवशी त्याच्या मनामध्ये विकल्प सोडला. एका साधू दर्शनामध्ये तो त्या दिवशी शिकारीला गेला. जोडीदार भटकले, तोही लांबला, तहानला आणि ती तहानीची पूर्ती करण्याकरता जंगलामधल्या एखाद्या आश्रमाचा शोध घेता घेता झाडावरून एक दुरून आश्रम पाहिला. तिथं आला. योग असा होता की त्या आश्रमवासी ऋषीला समाधी लागलेली होती. त्या ऋषीचा पुत्र बाहेर गेलेला होता. राजाचा सत्कार करायला कोणी थांबलं नाही. तहानलेल्या अवस्थेत त्यांच्या ऋषीच्या घरातलं पाणी हात लावून पिण्याची शक्ती राजाच्या मनात विकल्प शक्ती वाढवली. हे माझ्या एका अभंगात म्हटलंय, सगळ्यात मोठी माया कलीमध्ये या विकल्प शक्तीनं वाढवली. कली विकल्पा बहुदोर साधनेच्या अंगाच्या विकल्प रूपानं हा कली पहिल्यांदा मस्तकात घुसतो. मला वाटलं हा राजा दंभी आहे. आपला हा ऋषी जो आहे, ज्या ऋषीच्या आश्रमात मी आलोय तो दंभी आहे. समाधी वगैरे खरी काही नाही. माझं स्वागत करावं लागू नये म्हणून त्याने समाधीचं ढोंग केलं. वास्तविक ऋषींबद्दल अतिशय सत्शील असणाऱ्या याची वृत्तीनं हा विकल्प केला. ह्या त्या मुकुटाच्या स्पर्शाचा परिणाम, मुकुटामध्ये घुसलेल्या कलीनं याच्या बुद्धीवर पहिला परिणाम. आमच्या बुद्ध्यांवरच सगळा परिणाम झालेला आहे. मोठ्या मोठ्यांच्या बुद्ध्यांमध्ये या कलीनं अशी काही गोष्टी घुसवल्यात की वातावरण धीरे धीरे सगळं बिघडायचं काम करत. आमच्या एका राजाच्या बुद्धीमध्ये घुसून अनेक लोक सल्ला देत असताना सुद्धा खूप माणूस शक्ती भारतामध्ये आहे. त्या मनुष्य बळाचा सदुपयोग करायचा असेल तर इथं यंत्रयुगाचा विकास थोडा उशिरा करा असा सल्ला देत असताना सुद्धा जगाच्या ईर्षेमध्ये आपण हे केलंच पाहिजे असा आग्रह धरून कॉम्प्युटर युग आणलं. ही बुद्धीमध्ये फरक पडला त्या कलीनं. काही कायदे या आमदार खासदारांच्या बुद्धीमध्ये घुसून जगाच्या सुधारणेच्या नावाखाली आपल्यावर लादले गेलेत. ज्याच्यामुळं आमची नीतिमत्ता घसरत गेली. आपल्या भारतामध्ये धर्मानुसार स्त्रीचा आदर होता. कायद्यानं त्याला समानतेच्या स्वरूपातून एका अशा अवस्थेत आणून सोडलाय की आमची प्रेम व्यवस्था संपवली. महिलांना सासरी पण इस्टेटीचा हक्क आहे, माहेरी पण इस्टेटीचा हक्क आहे. दाखवायला असं दाखवलं आम्ही जसं काही स्त्रियांचा सुधार करून राहिलो, स्त्रियांवर उपकार केले. या कायद्यानं उपकार झाले का अपकार झाले कुणास ठाऊक. प्रेम व्यवस्था बिघडली. प्रेमानं जी चोळी बांगडी बहिणीला मिळत होती ती बहीण जेव्हा कायद्यानं घरी हक्क दाखवायला लागली, भावांचंही प्रेम राहिलं नाही. आणि लग्न झाल्या झाल्या इस्टेटीत निम्मा हक्क मागायला लागणाऱ्या सासरच्या लोकांचे प्रेम राहिलं नाही. प्रेमशक्तीपासून स्त्री वंचित होत गेली. हा कायदा म्हणजे सुधारणा की कुधारणा प्रश्न आहे. अशा कित्येक गोष्टी दाखवता येतील. कित्येक गोष्टी, एक नाही अनेक. फक्त मला एवढ्या पुरतं सांगायचंय की कली पहिल्यांदा बुद्धीमध्ये घुसतो. धर्मावर आघात करताना मोठ्या मोठ्यांच्या बुद्धीत घुसून थोडासा काळ काहीतरी अजून संतांच्या पुण्यानं थांबायचा आहे म्हणून, नाही तर मधल्या 2 वर्षापूर्वी या आमदारांच्या डोक्यात घुसून राजकारण आणि धर्मकारणाची फारकत करावी असं कायदा पास होण्याकरता आलेला होता. तो झाला नाही. परंतु मुळातच धर्मापासून धर्म उखडून काढायचा ही कलीची मुख्य योजना. आणि ती योजना तो कली या मोठ्या मोठ्यांच्या डोक्यात घुसून राबवतो. या राजाच्या डोक्यामध्ये घुसून त्यांनी साधूचा अपमान केला. शमिक ऋषीच्या परीक्षा पाहिली आणि त्याचाच परिणाम असा झाला
की शब्द सामर्थ्य असणाऱ्या शमीक ऋषीचा पुत्र शृंगी, या शृंगीनं राजाला शाप दिला. फक्त एकच जमेची बाजू महाभागवत असल्यामुळं सावधान होता. सावधानी त्याने हटू दिली नाही. आजपासून 7 दिवसामध्ये तक्षक नाग डसून तुझा मृत्यू होईल अशा प्रकारचा शृंगीनं शाप दिला. आणि तो शृंगीनं शाप दिल्यानंतर राजाला शिष्यद्वारा तो कळवण्याचं काम शमीक ऋषीनं केलं. महाराज शमीक समाधीतून उतरले. ऐकल्यावर त्यांना ठीक वाटलं नाही. मुलाला म्हणले, अरे तू चांगलं नाही केलं. भागवत अनुशासित राजा होता, त्याला तू शाप दिला. अरे भागवत महाभागवत मिळणार नाही. म्हणे आता काय करू. भाट्यातून धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही. आकाशवाणीचा शब्द परत घेता येत नाही. सुटलेली वाणी, सुटलेला बाण. ठीक आहे म्हणे, आता दुसरं काही करणं शक्य नाही, फक्त सावध करणं शक्य आहे. म्हणून शिष्य पाठवले आणि शिष्याने या शापवाणीचा उल्लेख राजा परीक्षितीजवळ दिला. मुकुट उतरवल्याबरोबर पुन्हा आपली सावधान बुद्धी त्याला साथ करू लागली. आपल्या चुकीबद्दल पश्चाताप वाटला आणि सावधानतेनं साधन तत्पर झाला. हा मृत्यूची कुऱ्हाड आपल्याही डोक्यावर सतत टांगते. डोंगरे महाराज ते एका वेगळ्या रूपकाच्या पद्धतीनं सांगत असत की अरे राजा परीक्षित 7 दिवसात मेला असं नव्हे, आपल्या सगळ्यांना 7 दिवसात मरायचंच आहे. भौतिक दृष्टीनं एखादा म्हणेल काही घटना व्हायची की काय सांगू नाही, तशी काळजी करू नका. भागवत चालू आहे तोपर्यंत तुमच्यावर काही तशी घटना व्हायची नाही. आध्यात्मिक भाव सांगितलेला आहे की दिवस 7च आहे, वार 7 आहे आणि प्रत्येकाच्या मृत्यू करता या 7 पैकी कोणता तरी एक वार निश्चित झालेला आहे. तेव्हा आपला सुद्धा मृत्यू 7 दिवसातच होणार आहे हे लक्षात घ्या. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 7च वार आहे. तर तिथं 7 दिवसाचा अर्थ आध्यात्मिक महाराज सांगत असत 7 वार. पर्यायानं आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, आपलाही 7 दिवसात कधीतरी मृत्यू आहे. या 7 वारापैकी एखादा वार आपल्या करताही निश्चित झालेला आहे. तर या अनिवार्य मृत्यू त्या भयापासून मुक्त होण्याच्या दृष्टीनं आजपासूनच आपण सावधान झालं पाहिजे. राजाला 7 दिवसाचा काळ मिळाल्यानंतर राजा अतिशय सावधान झाला आणि आपल्या सगळ्या भोग मार्गाच्या वाटा आखडल्या. राजाने संपूर्ण राज्य भोगाचा त्याग केला. गंगा किनारी आलेल्या आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक रोगांच्या माध्यमातून डॉक्टर सावधान करत असतात. आता 1-2 महिन्याच काळ राहिला, आम्ही सावधान होत नाही. पैशाच्या बळावर आम्हाला वाटतं आम्ही हा काळ फार मोठा बदलू शकतो. अरे पैशाचं बळ वापरण्यापेक्षा भजन करा आणि मृत्यूकालीन स्थिती परिवर्तित करा. भगवत स्मरणानं मृत्यूला सामोरं जाण्याची शक्ती निर्माण करा. श्रीमद भागवताचा महत्वाचा हा संकेत आहे. मरण मंगलमय करण्याचा आदर्श दाखवणारा श्रीमद भागवत आहे. आपल्या ह्या 3 ग्रंथांचा 3 विशेषता दाखवल्या जातात. गीता, रामायण आणि भागवत स्वभाव बदलण्याकरता गीतेचं चिंतन करा. वर्तमानकालीन जीवन रामराज्यासारखं सुखी घालवण्याकरता रामायणाचं चिंतन करा आणि मरण सुधारण्याकरता भागवताचं चिंतन करा. श्रीमद भागवत मरण मंगलमय करणारा ग्रंथ आहे. मरण सुधरा. राजाला या भागवतानेच त्याचं मरण सुधरवलं. सावधान झालेला राजा गंगा किनारी आलेला आहे. अनेक ऋषींमध्ये आपल्या
कल्याणाच्या हेतून प्रश्न विचारतोय, माझं मरण जवळ आलंय, मला काही साधना सांगा. महाराज, अनेक साधकांच्या डोक्यामध्ये कालनिरपेक्षता नसतेच. परमार्थ काल सापेक्ष आहे हा दृढ समज लवकर जात नाही. एकदम काही होत असतं का, खूप काळ करावं लागतं तेव्हा काही होत असतं. पण हे एक जसं अंग आहे, शनै शनै रूपरमेत, हेही एक अंग आहे. काल सापेक्ष आधार घेऊन जीवन सुधारणा हाही एक मार्ग जरूर आहे, त्याचं पूर्ण खंडन नाही. पण तेवढाच मार्ग आहे असं नव्हे. तीव्रेन भक्तियोगेन तेज विवेक आणि तेज वैराग्य जर असेल तर काल निरपेक्षतेनं सुद्धा ईश्वर तत्वाला स्पर्श करता येतो, अशीही आपल्या शास्त्रामध्ये मांडणी आहे. कर्ण निरपेक्ष, काल निरपेक्ष, परिस्थिती निरपेक्ष, सामुग्री निरपेक्ष ईश्वर तत्व चिंतन होऊ शकते, ईश्वर तत्वानुभव होऊ शकतो. पहिले जे जेवढे ऋषी त्यांना मिळाले या सगळ्यांनी थोडस नाराज केलं. मला एक सूचना करावी वाटते मधीच. फार विचित्र प्रभाव आपल्यावर झालेला आहे. खरं तर अगदी खरं बोलायचं म्हणजे हा मंडप हे मंदिर मानलं पाहिजे, त्याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. कातड्याच्या चपला घेऊन आपण शेवटपर्यंत येतो आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे आम्ही त्या पायात घालूनच बसतो. एक पोरगा आता आला तसं पायात ठेवूनच बसला. आम्हाला हेही कळत नाही की आपण कसं वागलं पाहिजे. हा पुढचा भाग झाला. आता थोडाफार आपल्या जोड्यामध्ये मोह असतो, चपला खूप महाग झालेल्या आहेत, तेव्हा किती सांगितलं तरी अवघड आहे. सावधान झाले आणि या बरोबर आलेल्या ऋषीमुनींना जेव्हा ते विचारू लागले, त्यातली बरीच ऋषीमुनी कर्ण सापेक्ष साधनाच्या, काल सापेक्ष साधनाच्या संस्कारामधली असल्यामुळं राजा इतक्या थोड्या वेळात तुला काही आम्हाला सांगता येईल असं नाही म्हणून हात वर करून दिले. आम्ही इतकी वर्ष तपश्चर्या केली तरी आम्हाला इतक्या काळानंतर एवढं थोडं सापडलं, इतक्या काळानंतर आम्हाला एवढं सापडलं, आणि तुला 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आणि 7 दिवसात आम्ही काय साधना सांगावी. कोणीच मिळालं नाही असं नाही, पण सुरुवातीचे जो ग्रुप त्यांना सापडला त्याने हात वर केले. आता तळमळ तर खूप उद्धाराची. त्याला आपल्या बालपणीची आठवण झाली की गर्भामध्ये सुद्धा ज्या परमात्म तत्वाने माझं रक्षण केलं तोच मला मार्ग दाखवेल, आणि म्हणून त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली. त्या ध्यानाचा परिणाम या ईश शक्तीनं याच्यावर कृपा करण्याकरता महान ज्ञानी परमहंस शुकदेवांना प्रेरणा दिली. महाराज, अंतःकरणाची लायक भूमिका झालेला शिष्य तुमची वाट पाहतोय, त्याच्यावर जाऊन कृपा करा. आणि म्हणून हा अधिकारी शिष्य परीक्षित भगवंताचं ध्यान करत असताना साधू संतांच्या समाजामध्ये गंगा किनारी हा दिव्य चमत्कार घडला. भगवत प्रेरणेनं शुकदेवजी महाराज संकल्प शक्तीच्या जोरावर त्या साधू समाजामध्ये येऊन प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याबरोबर सगळ्यात पहिली घटना म्हणजे या विरक्त दिव्य महात्म्याचं नुसत्या आगमनानच एक दिव्यता प्रगट झाली. आपल्या आधुनिक एका कवीनं जसं म्हटलंय, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, त्याप्रमाणे या 16 वर्षीय वैराग्य मूर्तीला पाहिल्याबरोबर सर्व साधू संत ऋषी मुनी उभे राहिलेले आहेत. हा शुकागमनाचा प्रसंग आहे. आपले भागवताचे पुढचे प्रधान वक्ते शुकदेवजी महाराजच असल्यामुळं या शुकागमनाच्या माध्यमातून आपण सुद्धा या महान विभूतीचा जय जयकार करायचा आहे. शुकदेवजी महाराज की जय. शुकागमन झालं, इथं प्रथम स्कंद समाप्त होतो. शुकदेवजी महाराज आसनावर बसले, वरदहस्त परीक्षितीच्या डोक्यावर ठेवला आणि परीक्षितीने अत्यंत महत्वाचा तोच प्रश्न पुन्हा या महामुनीला विचारला
की मुने मरण ज्याचं जवळ आलेलं आहे, पुरुषस्य यत् कार्य म्रियमाणस्य सर्वथा. हे योगीनाम परमं गुरु असणाऱ्या शुकदेवजी महाराज, मी आपल्याला विचारतोय की मरण ज्याचं जवळ आले त्याच्याकरता काय कर्तव्य. यत् श्रोतव्यम अथो जप्यम यत् कर्तव्यम प्रभो स्मर्तव्यम भजनीयम वा ब्रूहि यद्वा विपर्यया. तोच प्रश्न विचारला, पण त्या प्रश्नाचं आत्मविश्वासपूर्वक उत्तर शिवदेवजी महाराज द्यायला प्रारंभ करतात. तो द्वितीय स्कंद, ह्याला ज्ञानलीला असं म्हणतात. पहिल्या 3 अध्यायामध्ये दार्शनिक उत्तर दिलेलं आहे. जसं गीतेमध्ये सर्वात सुरुवातीला भगवंतांनी द्वितीय अध्यायामध्ये दार्शनिक सांख्ययोगाचं चिंतन सांगितलंय की ज्या स्थितीच्या आधारावर तू स्थितप्रज्ञ होशील, ऐशाम ब्राह्मी स्थितीत पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यते स्थित्वा स्यामंत कालेती ब्रह्मनिर्वाण मृच्छती पर्यंत नेऊन सोडलं. असा द्वितीय अध्याय हा सुरुवातीला जसा अर्जुनाला सांगितला, तसं सुरुवातीला दार्शनिक बैठकीच्या आधारावर शुकदेवजी बोलताय. त्याची 2 कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरचे त्या परमहंस स्थितीमध्ये असल्यामुळे असं घडलं, आणि अशीही एक शिकवण्याच्या पद्धतीची मान्यता आहे. 2 मान्यता आहे. एक मान्यता अशी आहे की शॉर्ट रस्त्यानं जाण्याचा अधिकार असेल तर त्याला वळसा देऊ नये म्हणून आधी शॉर्ट रस्ता सांगावा. आणि एक मान्यता अशी आहे की शॉर्ट रस्ता त्याला एकदम पेलवणार नाही, पतन होण्यापेक्षा विस्तारित पण स्लो बट शिवर रस्ता सांगावा. ह्या दोन्ही पद्धती मान्यता आहे. उपदेश परंपरेमध्ये या दोन्ही पद्धतीचा अवलंब गुरु शिष्य संवादामध्ये झालेला आढळतो. तर भगवंतानी सुद्धा अर्जुनाचं थोडक्यात काम करावं म्हणून सांख्य तत्वाचा विचार सुरुवातीला सांगितला, पण अर्जुनाला तो रस्ता पेलवला नाही असं थोडस लक्षात आल्यानंतर मग विस्तारित रस्त्याचा क्रम पुन्हा कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोगाचा विषय सांगितला. अशीच गोष्ट या भागवतामध्ये आहे. भागवतामध्ये सर्वात सुरुवातीला परमहंस स्थितीत असलेले आमचे शुकदेवजी महाराज त्याच लेव्हलवरून थोडक्यात मोह समाप्त करावा या हेतून त्याच्या मरणाची भीती घालवण्याकरता स्वतःची जी धारणा होती सर्वं खलिदं ब्रह्म, या पद्धतीनं विराट स्वरूपाचं चिंतन राजाला निर्भय करण्याकरता आणि त्या शुकदेवजी महाराजांनी पहिल्या 2 अध्यायामध्ये उपयोग केला. राजा आणि मरणाची काय भीती, मरण झालं काय न झालं काय, तू कुठं जाणार आहे आणि तू कुठेही गेलास तरी दुसरं काय आहे. सगळं ब्रह्मांड हेच देवाचं शरीर आहे. पाताळात असला तरी देवाच्या पायाजवळ आहे आणि सत्यलोकात गेला तरी देवाच्या मस्तकाजवळ आहे. तेव्हा तत्वतः उत्थान आणि पतन हे सापेक्षात आहे. ज्याची ईश्वरमय सृष्टी झाली त्याच्याकरता उत्थान नाही, पतन नाही. तेव्हा तो राजा हे भय काढून टाक. अशा पद्धतीची विराट स्वरूपाची धारणा दाखवून राजाचा मोह समाप्त करण्याचा प्रयास शुकदेवजी महाराज करतायत. थोडक्यामध्ये काम भागेल अशा हेतून. म्हणून अगदी सुरुवातीला हे तत्वज्ञान पहिल्यांदा आत्मविश्वास प्रकट केला. 7 दिवसाच्या बद्दल इतर लोकांनी त्याला जे न्यूनगंड निर्माण केलं होतं की आम्ही 1000 वर्ष तपश्चर्या केले तरी आम्हाला आत्मकल्याणाबद्दल एवढा विश्वास वाटत नाही, तुला 7 दिवसात काय साधन सांगा. या उलट शुकदेवजी महाराजांनी पहिल्याच श्लोकामध्ये राजाला आत्मविश्वास प्रकट केला. राजा रे काय चिंता करतोस, तुला तर फार काळ शिल्लक आहे. वरम मुहूर्तम विदनम घटेत यश्रेयसे यतः. अरे 1 तास जरी उरला तरी कल्याण करतायत. आणि दृष्टांत सांगितला रघुवंशातल्या खटवांग राजाचा. खटवांगो नाम राजर्षी ज्ञात्वे यत्तामिहायुषः मुहूर्तात् सर्वमुत्सृज्य गतवान अभयम हरिम. कमीत कमी समयामध्ये खटवांग राजाने आपल्या चित्ताला समाहित करून कल्याण करून घेतलं. आपल्या संतांनीचं चरण वापरलं. 1 तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली.
याच खटवांगाचं उदाहरण आमच्या सुखदेवजी महाराजांनी दिलंय. तुला तर 7 दिवस आणि 7 रात्र म्हणजे फार मोठा वेळ शिल्लक आहे. एकच मुहूर्त शिल्लक राहिला होता. हा खटवांग मोठा पराक्रमी होता. याने देवतांना विजय मिळवण्याकरता मदत केली होती. आणि त्यानंतर देवता म्हणल्या की तुम्ही आमच्यावर उपकार केले तेव्हा आमच्याजवळ काही आशीर्वाद मागा. सुरुवातीला तो म्हणला तुम्हीच मला मदत मागितली, तुम्ही काय मला आशीर्वाद देणार आहे. देवतांनी समजून सांगितलं असं समजू नकोस, तुझं बळ वेगळ्या अंगात आहे, आमचं बळ वेगळ्या अंगात आहे. ठीक आहे म्हणला, तुम्ही देवलोकातले आहात तर तुमच्यामध्ये जे बळ आहे, मी वर मागण्यापूर्वी सगळ्यात पहिल्या तुमच्या दैवी शक्तीचा एक उपयोग करू इच्छितो. हा चित्रगुप्त नावाचा जो देव आहे, जो मानवाचं आयुष्य लिहून ठेवतो, त्याला बोलवान माझं आयुष्य किती शिल्लक आहे एवढं पहिल्यांदा मला सांगायला लावा. त्या चित्रगुप्ताला आणलं आणि त्या वही खात्यामध्ये शोध लावून याच्या आयुष्याचा शोध लावला. त्या चित्रगुप्ताने सांगितलं या राजाला आता 1 तास शिल्लक राहिला. अतिशय विवेकी तेज विवेक प्रधान राजा. तो म्हणला मला तुम्ही काही दिलं तर भोगायला आयुष्य शिल्लक नाही, कशाला मी तुमच्याजवळ काही मागू. आणि म्हणून 1 तासात माझं कल्याण झालं पाहिजे या तळमळीनं त्याने आपलं चित्त समाहित केलं आणि ईश्वर चरणावर एवढं तदाकार केलं की 1 तासात आपलं कल्याण करून. हा दृष्टांत देऊन आमच्या शुकदेवाने त्याचा आत्मविश्वास प्रगट केला. राजा 7 दिवस म्हणजे फार मोठा काळ आहे, काळजी करू. माणसं काही वेळेला बराच मरणाच्या आठवण ठेवून सावध राहावं हे जसं खरं आहे, तसं मरणाच्या भीतीनं दुर्बळ बनू नये. आता मी मरणार आहे ना, आता मी मरणार आहे अशी सारखी चिंताही करू नये. हे दोन्ही अंग लक्षात घ्या. काही लोकांचं निम्म मरण नुसत्या बातमीनच होत असतं. मला कॅन्सर झालं ही बातमी कळली की तो खंगायला सुरुवात होतो. तेव्हा मरणाची आठवण ठेवावी हे जसं खरं आहे, तसं मरणाच्या स्मरणानं अनावश्यक मानसिक दुर्बलता पैदा करू नये हेही खरं आहे. मरावंच लागणार आहे, सावधान मात्र जरूर व्हावं, परंतु अनावश्यक दौर्बल्य पैदा करू नये. आणि हे दौर्बल्य घालवण्याकरता आत्मविश्वासपूर्वक बोध आमचे शुकदेवजी महाराज करतायत. विराट रूपाच्या धारणेनं उत्तर गतीविषयी वास्तविक तत्व समोर प्रकट करून त्याचा मोह समाप्त करण्याचा प्रयास करतायत. म्हणून याला ज्ञानलीला असं म्हटलेलं आहे. तुला जर विश्वासच हे नसेल, देवतांच्या अनुशासनामध्ये गती अधोगती या सगळ्याचा संस्कारच तुझ्याजवळ असेल, तर कोणत्या देवतेची कशी उपासना केली तर ऊर्ध्वगती होऊ शकते याचं एका अध्यायामध्ये चिंतन केलं. 3रा जो अध्याय त्याच्यामध्ये विभिन्न देवतेच्या उपासनेचा लाभ कोणकोणत्या प्रकाराने मिळवता येतो याचा विस्तार सांगितला. राजाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, एवढ्यावर काम झालेलं नाही असं दिसलं. आणि परमहंसांना लक्षात आलं की व्यासाने आपल्याला शिकवलेली संहिता प्रगट करण्याकरताच या शिष्याला माझ्याकडे आणलंय आणि याला विस्तारानं उपदेश करण्याची गरज आहे. असा संस्कार लक्षात आल्यानंतर लोकमर्यादा पाळायची म्हणून 4थ्या अध्यायामध्ये शुकदेवजी महाराजांनी मंगलाचरण केलेलं आहे. हे शुककृत मंगलाचरण 2य स्कंदातल्या 4थ्या अध्यायात आहे. अतिशय सुंदर मंगलाचरण आहे. नमस्कारात्मक, आशीर्वादात्मक, वस्तुनिर्देशात्मक अशा तिन्ही अंगानं या मंगलाचरणाच्या श्लोकांचा भावार्थ आहे. नमः परस्मै पुरुषाय भूयसे, नमस्कारापासून या श्लोकांची सुरुवात झालेली आहे. तत्वचिंतन, नमस्कार, आशीर्वाद या सगळ्या अंगानं हे मंगलाचरण 4थ्या अध्यायातलं भरलेलं आहे. आणि हे मंगलाचरण झाल्यानंतर 5व्या अध्यायामध्ये नारद ब्रह्माजीच्या संवादातून राजा परीक्षितीच्या प्रश्नाच्या उत्तराच्या मध्ये सर्गलीला सूत्ररूपानं सृष्टीच्या उत्पत्तीविषयीचा विचार, सृष्टी वर्णन 5, 6, 7 या अध्यायामध्ये आले. त्यामध्ये आध्यात्मिक तत्वसृष्टीचा विभाग 6व्या अध्यायात आहे. आधिदैविक पद्धतीनं देवतांच्या अवतार परंपरेनं सृष्टीच्या अनुशासनाचं अवतार लिलेचं चिंतन 8व्या अध्यायात आहे, 7व्या. आणि 5व्या अध्यायात
सृष्टीची अभिव्यक्तीविषयी थोडक्यात वर्णन आहे. अशा प्रकारानं सर्गलीला थोडक्यात झाल्यानंतर 8व्या अध्यायात पुन्हा राजाने आध्यात्मिक दृष्ट्या काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये 9व्या अध्यायामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न ब्रह्मदेवानं सुद्धा विचारले होते. आणि या ब्रह्मदेवाच्या प्रश्नोत्तराकरता, आध्यात्मिक प्रश्नोत्तराकरता भगवंतानी हंसावतार प्रगट करून ब्रह्मदेवाला जो उपदेश दिला त्या उपदेशाचं सार शुकदेवाने राजा परीक्षितीला सांगितलं. म्हणून भागवताचा तात्विक सार आहे चतुश्लोकी भागवत. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. आपल्या या चैतन्य संप्रदायाच्या गुरु परंपरेमध्ये हे चरण येतं. आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा सुद्धा याच पासून प्रगट झालेली आहे. ते गुज विधाता सांगे नारदासी नारदे व्यासाची उपदेश रे, अशी परंपरा तुकाराम महाराजांनी आदि महाविष्णू चैतन्याचे मूळ या अभंगामध्ये वर्णन केलेले आहे. संप्रदाय सकळे सोनिया, त्यात द्वितीय चरण हे हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. या चतुश्लोकी भागवताचा उपदेश 9व्या अध्यायात केला. या उपदेशाचं एक तत्व प्रगट करूनच पुढे जायला पाहिजे. या चतुश्लोकाचं सार काय? गीतेमध्ये जे वासुदेव सर्वमिती हा मुद्दा आहे, तोच मुद्दा तत्वदृष्ट्या चतुश्लोकी भागवतामध्ये अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परम पश्चादहम यदेतश्चम यो शिष्येत सोऽस्म्यहम. हाच मुद्दा गीतेमध्ये आलेला आहे. मस्तक परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव अथवा येन सर्वमिदं ततम. भगवानच सर्वत्र भरलेला, हरी हा व्यापक सर्वगत हा तो मुख्यत्वे सिद्धांत. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. हा चतुश्लोकी भागवत म्हणजे अन्वय समर्थक वेदांत आहे. मला जाता जाता हा संकेत जरूर तुम्हाला मी करू इच्छितो. आपल्या संप्रदायामध्ये वेदांत समर्थन आहे, पण ते अन्वय समर्थक वेदांत आहे. आणि हल्लीच्या काळामध्ये मिक्स ग्रंथाचं चिंतन आपल्याकडे केलं जातं. त्यामुळे मतभेद वाढत जातात. आपल्या संप्रदायाचं मुख्य अंग जरी भक्ती असलं तरी सुद्धा वेदांताची अनुस्यूत असणारी ही आपली भक्ती आहे आपल्या वारकरी संप्रदायाची. पण आपल्या संप्रदायाचा वेदांत हा अन्वय समर्थक वेदांत आहे, व्यतिरेक समर्थक नाही. नीती रूपानं पृथक्करण करणारा वेदांत हा आपल्याला विशेष ग्राह्य नाही. इति रूपानं सर्वत्र परमात्मा भरलेला आहे हा अन्वय समर्थक वेदांत आहे. अनुस्यूत रूपानं परमात्माच भरलेला आहे, सगळा नटलेला आहे. या अन्वय समर्थक वेदांताचं जर बारीक चिंतन केलं तर कुठल्याही क्षणी भक्तीशी त्याचा विरोध होत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे वादविवाद संपलेला आहे. आपल्या संप्रदायाच्या रचनेमध्ये संत वाङ्मयामध्ये ही विशेषता आहे. आम्ही जेव्हा पंडित वाङ्मय आचारात घेतलं तेव्हापासून व्यतिरेक समर्थक वेदांताचा चर्चा आपल्या कानावर आली आणि त्यामुळं मतभेद वादविवाद हे वाढले, हे लक्षात घ्या. संत वाङ्मयाचं वैशिष्ट्य हे आहे, संत अन्वय समर्थक वेदांताचं चिंतन करतात आणि तो भेद न वाढवणारा असं तत्वज्ञान संतांनी आपल्या समोर मांडले. मी आपल्याला थोडक्यात दुरून एवढाच संकेत करू इच्छितो. अभ्यास दृष्ट्या तुम्ही भलेही दोन्ही प्रकारच्या वेदांताचा अभ्यास करा, पण निष्ठेच्या दृष्टीनं आपल्या संप्रदायाला धरून राहायचं असेल तर अन्वय समर्थक वेदांताची साधना करा.
एवढा काही पर्याप्त आहे. तुमच्या अभ्यासाचे खंडन करत नाही, वादविवाद ठेवत नाही. अभ्यास वृत्तीच्या दृष्टीनं सर्व शास्त्रांचा सर्व दर्शनांचा अभ्यास केला तरी बिघडत नाही. पण शेवटी निष्ठेच्या दृष्टीनं कुठंतरी एका विभागाला चिकटून राहिलं पाहिजे. तेव्हा निष्ठेच्या दृष्टीनं चतुश्लोकी भागवताचा सार आहे. अन्वय समर्थक वेदांत अनुस्यूत रूपानं ईश्वर तत्व सर्वत्र पाहणं ही आपल्या भागवताची मुख्य मांडणी आहे. गीतेची जी वासुदेव सर्वमिती ही मांडणी आहे. वादविवाद भेद कुठे येतच नाही. जगत मिथ्या आहे म्हणण्यापेक्षा परमात्मा जगत रूपानं नटलेला आहे हे जे दर्शन आहे, हे दर्शन विवाद्य होत नाही. शेवटी लाभ तोच होतो, लाभ तोच होतो. मिथ्या समजून पृथक्करण करून जी अनासक्ती प्राप्त होते तीच अनासक्ती सत्ता रूपानं ईश्वर स्वीकार जर केला जगतात